श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत राहील. फक्त घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी ही 5 कामे महिलांनो नक्की करा. यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी 2026-19 तारखेला या 5 सेवा केल्याशिवाय राहू नका. नशीब कायमचं बदलू शकतं. हा दिवस श्राद्ध दिवस म्हणून पण मानला जातो आणि पितरांचा सण म्हणून सुद्धा मानला जातो. बघा, या दिवशी केलेले दान, जप, पूजा आणि तर्पण इत्यादी पुण्यकर्म आपल्याला अक्षय फळ देत असतात. अक्षय हा शब्द अनंत आणि शाश्वत आहे, जो शब्दांच्या संबंधित असीम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पण थोडक्यात काय, पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस असतो. अक्षय तृतीयेला वेळेअभावी पूजा केली नाही तरी चालेल, पण ही एक चूक आहे जी आपल्याला अजिबात करायची नाही. ती ही चूक 99% लोकांना माहिती नसेल. तसेच या व्हिडिओमध्ये नक्की कोणत्या 5 सेवा आहेत, कारण ह्या सेवा खूप साध्या आहेत, साध्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून ह्या चुका आपल्याला करावयाच्या नाहीत आणि आपल्याकडून ह्या सेवा न करण्याची चूक जर झाली तर वर्षभर आपल्याला ह्या चुका सुधारण्याची संधी नाही. त्या सेवा कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरोखर हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी नक्कीच यातील माहिती उपयोगी पडेल. वर्षातून फक्त एकदाच येणारा दिवस अक्षय तृतीया. हा दिवस असा आहे ज्या दिवशी केलेले दान, जप आणि सेवा कधीच संपत नाही. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 सेवा, ज्या केल्या तर तुमच्या आयुष्यातील अडचणी, पैशाची कमी आणि संकट हळूहळू दूर होऊ शकतात. अशी माहिती जी 90% लोकांना माहितीच नसेल. पहिली सेवा, अक्षय तृतीया दिवशी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून अंघोळ करावी आणि चूल किंवा गॅसची सकाळी विधिवत पूजा करून पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार घालून अग्नीय देवतेला अर्पण करा. म्हणजे एक यज्ञ केल्याचे फळ मिळते. अग्निदेवता ही सर्व यज्ञांची साक्षी आणि देवांपर्यंत नैवेद्य पोचवणारी शक्ती मानली जाते. पुरणपोळीसारखा सत्वगुणी गोड नैवेद्य अर्पण केल्यास अग्निदेव प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी व अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही. असे मानले जाते की या नैवेद्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध व पवित्र बनते. अग्नी प्रसन्न झाल्यास आरोग्य सुधारते, पचनशक्ती वाढते आणि कुटुंबातील कलह कमी होतो. तसेच कर्मातील अडथळे दूर होऊन कार्यसिद्धी मिळते आणि धन प्राप्तीचे मार्ग खुलतात. विशेषतः श्रद्धेने अर्पण केल्यास मनशांती, सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा सतत लाभत राहते. दुसरी सेवा, कावळा. शास्त्रानुसार कावळा हा आपल्या पितरांचं रूप मानला जातो. अक्षय तृतीया दिवशी कावळ्याला अन्न दिलं तर ते अन्न थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोचतं असं मानलं जातं. जर तुमच्या घरात वारंवार अडचणी येत असतील, काम अडत असतील तर पितृदोष असण्याची शक्यता असते. या दिवशी कावळ्याला गोड अन्न किंवा भात दिला जातो. त्यावर दही पण घाला तर पितर प्रसन्न होतात आणि अडलेली कामं सुरू होतात. आणि कावळ्याने लगेच अन्न खाल्लं तर समजा पितर तुमच्यावर खुश आहेत. दुसरी सेवा, मासे. पाणी हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मासे म्हणजे सतत चालणारा प्रवाह. जर तुमचं धन अडत असेल, कितीही मेहनत केली तरी पैसे टिकत नसतील तर ही सेवा नक्की करा. माशांना गूळ मिश्रित पीठ दिलं तर घरात पैशांचा प्रवाह वाढू लागतो. अनेकांना या उपायाने अचानक धनलाभ झाल्याचे अनुभव आहेत. तिसरी सेवा, गाय. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे असं शास्त्र सांगतं. अक्षय तृतीया दिवशी गायीला गूळ चपाती दिली तर ती सेवा म्हणजे सर्व देवतांची पूजा होते. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते आणि मोठ्या संकटापासून रक्षण होतं. जिथे गाय सेवा होते तिथे कधीच अन्न आणि पैशाची कमी पडत नाही. चौथी सेवा, कुत्रा. कुत्रा हा भैरव आणि यमाशी संबंधित मानला जातो. अनेक वेळा आपल्यावर अचानक संकट येतात, कळत नाही कुठून अडचणी येतात. अशा वेळी अक्षय तृतीया दिवशी कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट दिलं जातं तर नकारात्मक शक्ती आणि संकट दूर होतात. ही सेवा तुमचं अदृश्य रक्षण करते. 5वी आणि सर्वात महत्त्वाची सेवा, कुलदेवी. प्रत्येक घराची एक कुलदेवी असते ज्या कुटुंबाचं रक्षण करत असते. पण आजकाल अनेक लोक कुलदेवीची पूजा विसरले आहेत. म्हणूनच घरात अडचणी वाढतात.
अक्षय तृतीया दिवशी कुलदेवीला आणि जवळच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरून नैवेद्य, फुले आणि तुपाचा दिवा लावून पूजा करा. त्याच्याबरोबर देवीला एक फुलांची वेणी पण न्या. अशी आपल्या कुलदेवीची पूजा केली तर संपूर्ण कुटुंबावर तिची कृपा राहते. जिथे कुलदेवी प्रसन्न तिथे कोणतेही संकट टिकत नाही. जर या 5 सेवा एकत्र केल्या तर पितृ, देव आणि लक्ष्मी रक्षण सगळंच एकाच वेळी मिळतं. हा दिवस फक्त एकदाच येतो आणि या दिवशी केलेली सेवा आयुष्यभर साथ देते. 6वी सेवा, त्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. 7वी सेवा, मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण बांधा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अशी माहिती प्रत्येकाला मिळत नाही. कमेंटमध्ये मात्र जय माता लिहिण्यास विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक गुपितांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.